सो हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक रिव्हिजन सिरीज रन करतो, जे आपण एका मॉकच्या फॉर्मॅटमध्ये रन करतो बेसिकली. ठीक आहे. काही फ्री मॉक्स आम्ही अपलोड केलेले आहेत. पॉलिटीचं आपलं अपलोड झालेलं आहे. त्याचबरोबर आपलं हिस्ट्री या सब्जेक्टचं पण पूर्ण आपण कव्हर केलेलं आहे. आज आपण जो आहे जॉग्रफी या विषयाचं जितकं पण मॅरेथॉन आहे ते आपण कव्हर करून घेऊ. एंटायर क्वेश्चनची जे PDF आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे लिंक, जे तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. ओके. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे, जसं आपला एक रिव्हिजन प्लॅन आहे. ऑगस्टमध्ये आपण पूर्ण सब्जेक्ट्स कव्हर करणार आहोत थ्रू टेस्ट. रिव्हिजन होणार आपलं पूर्ण. सेकंड रिव्हिजन आपण 1 सप्टेंबर टू 20 सप्टेंबरपर्यंत ठेवला आहे. आणि लास्ट रिव्हिजन राहणार 1 डे 1 सब्जेक्ट. ठीक आहे. हा आपला बेसिकली 3 टाइम रिव्हिजन व्हायला पाहिजे विथ इन द 2 मंथ. आणि फ्री मॉकचं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी आधी पण मेन्शन केलेलं आहे. OMR शीटवर तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. क्वेश्चन पेपर जे आहे ते तुम्ही डाउनलोड करणार टेलिग्राम शीटवरून. ठीक आहे. टाइम अलॉट करायचं, चांगल्याने बसून करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 1 वीकचं टाइम पिरियड पूर्ण दिलेला आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. सो पूर्ण 1 वीकच्या टाइम पिरियडमध्ये जितकं पण मी फ्री मॉकचे क्वेश्चन दिले आहे ते ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा की तुमचे ते पूर्ण अटेम्प्ट व्हायला पाहिजे. त्याचं पूर्ण व्हिडिओ सोल्युशन जे आहे यूट्यूबवर मी डिस्कस करत आहे. क्वेश्चन टेलिग्रामवर आहेत अपलोड करून. डन. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आणि परत एक गोष्ट दॅट इज रिगार्डिंग PYQ. तर PYQ काय आहे, त्याची आम्ही बुकलेट आणलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एंटायर बुकलेट कव्हर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याचबरोबर मी तुम्हाला सॅम्पल व्हिडिओ दाखवते, ते तुम्ही एकदा बघू शकता. जर तुम्हाला आवडली असेल तर ते बुक तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर करंट अफेअर्ससाठी आम्ही दर महिन्यात एक मॅगझिन आणतो, ज्याच्यामध्ये आपण प्री ॲज वेल ॲज मेन्स या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पूर्ण करंट अफेअर डिस्कस करतो. तर जून महिन्याची मॅगझिन जी आहे ती पण आम्ही आणलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर आहे, पिन कमेंटमध्ये मेन्शन केलेली आहे, ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट मंथचे जे राहणार ते आम्ही लवकरच घेऊन येऊ. त्याचबरोबर या जे टेस्ट सिरीज आम्ही रन करत आहोत त्याचं पण पूर्ण टाइम टेबल पण पूर्ण मेन्शन केलेलं आहे टेलिग्राम चॅनलवर. ओके. सो चला एकदा सॅम्पल बघून घेऊ आपण PYQ बुकलेटचं. इकॉनॉमी पोर्शनवर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द which following measure is the example of a contradictory monetary policy by the Reserve Bank of India. ठीक आहे. इथं increasing the repo rate, raising a cash reserve ratio, reducing a statutory liquidity ratio and increasing the marginal standing facility rate. ठीक आहे. तर हा आन्सर करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले माहिती पाहिजे हे सर्व टर्म्स. ठीक आहे. तर आपल्याला सांगा, तुम्ही पहिला गेस करा काय आन्सर आहे. ठीक आहे. चॅट्समध्ये मेन्शन करत चला. झालं. ऑप्शन नंबर A इज अ करेक्ट. 1, 2 and 4 इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. आता कॉन्ट्राडिक्टरी बघा, मॉनिटरी पॉलिसी काय असते. मॉनिटरी पॉलिसी बेसिकली जे काही सप्लाय आणि क्रिएशन ऑफ अ मनी असते, ठीक आहे, ते सर्व मॉनिटरी पॉलिसीमध्ये येतं. आता मॉनिटरी पॉलिसीची ऑथॉरिटी कोण असते, ती असते RBI. आता आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी आणायची आहे. आता कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी आणि एक एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी असं 2 असतात. ठीक आहे. आता एक्सपान्शनरीमध्ये समजून येते की मनीचा फ्लो इन्क्रीज करणे, आणि कॉन्ट्रॅक्शनरी झालं तर कुठं ना कुठं त्याचं अपोजिट राहणार. ओके. तर आता इथं कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसीबद्दल आपल्याला सांगायचं आहे. तर रेपो रेट इथे दिला आहे. ठीक आहे. आता रेपो रेट काय असते, रेपो रेट इज अ रेट बेसिकली ॲट विच कमर्शियल बँक यूज टू बॉरो मनी फ्रॉम RBI. ठीक आहे. तर जर रेपो रेट इन्क्रीज झाला तर बॉरोविंग काय होणार, इट बिकम मोर एक्सपेन्सिव्ह फॉर द बँक्स आणि लिडिंग टू अ हायर इंटरेस्ट रेट, अँड दस
त्याच्यानी का प्रॉब्लेम होणार, इट रिड्यूस बॉरोविंग ॲज वेल एज द स्पेंडिंग ॲबिलिटी, आणि हे हेल्प करते टू रिड्यूस द इन्फ्लेशन. ठीक आहे, दस वी कॅन से दॅट इट इज वन ऑफ द कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी मेजर. सॉरी फॉर द नॉईज. तर बघा, झालं रेपो रेट. कमर्शियल बँकला जे रेटमध्ये बॉरो करतात मनी फ्रॉम द RBI, त्याला आपण रेपो रेट म्हणतो. ठीक आहे, तर आता रेपो रेट जेव्हा राहते, बेसिकली जेव्हा रेपो रेट इन्क्रीज केलं जाते, ठीक आहे, तर बॉरोविंग जे होते ते एक्सपेन्सिव्ह होऊन जाणार बँकसाठी. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हायर इंटरेस्ट रेट वाढून जाणार ऑन अ लोन्स फॉर अ बिझनेसेस ॲज वेल एज फॉर द इंडिव्हिज्युअल, अँड दस वी कॅन से दॅट इट. आता हायर रेट इंटरेस्ट रेट राहणार तर लोक लोन्स कमी घेणार, आणि लोन कमी घेतल्यामुळे जे इन्फ्लेशन वगैरे चालू आहे मार्केटमध्ये ते कुठं ना कुठं कमी होणार. ठीक आहे, कारण की मनी सप्लाय कमी होऊन जाणार. दस इंक्रीजिंग इन रेपो रेट इज अ कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. आणि सेकंड आहे रायझिंग द कॅश रिझर्व्ह रेशिओ. आता CRR. आता CRR काय असते, पर्टिक्युलरली इट इज अ पर्सेंटेज ऑफ अ बँक net demand total liabilities that must be kept at the reserve. ठीक आहे, विथ द RBI इन अ कॅश. ठीक आहे, कॅश फॉर्मॅटमध्ये जे त्यांनी ठेवतात पैसे. ठीक आहे, सर्टन पर्सेंटेज बँक, तर ते कॅश रिझर्व्ह रेशिओमध्ये असतात. ठीक आहे, RBI जवळ ठेवतात पैसे, त्याला आपण म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशिओ. आणि जेव्हा RBI आता सपोज कॅश रिझर्व्ह रेशिओ इन्क्रीज झाला, त्याचाच अर्थ काय होणार, बँकेकडे कमी पैसे राहणार लोकांना देण्यासाठी, आणि कुठं ना कुठे लिक्विडिटी मार्केटमध्ये रिड्यूस होणार. आता लिक्विडिटी कमी झाली मार्केटमध्ये, दॅट इज मनी सप्लाय कमी झाला मार्केटमध्ये, तर इन्फ्लेशन कुठं ना कुठं म्हणजे इन्फ्लेशनला कमी करायसाठी हेल्पफुल राहणार. अँड दस वी कॅन से दॅट इट इज ऑल्सो द कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. त्याच्यानंतर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. आता SR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ, याला जर आपण रिड्यूस केलं तर हे कुठं ना कुठं एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसीला प्रमोट करते. आता SLR काय असते, हे पण एक पर्टिक्युलरली सर्टन बँकचे पर्सेंटेज असतात दॅट ऑफ अ नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज दॅट मस्ट बी रिटेन इन द फॉर्म ऑफ अ कॅश, गोल्ड, किंवा काही पण जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. ठीक आहे, बिफोर लिडिंग टू द कस्टमर. तर याच्यामध्ये जसं कॅश रिझर्व्ह रेशिओमध्ये RBI कडे ते थोडं बँक्स ठेवतात. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ अ कॅश, पण हाऊएव्हर SLR मध्ये स्वतः जवळ ठेवतात. ठीक आहे, बँक कीप इट विथ इटसेल्फ. दस जेव्हा SLR रिड्यूस होणार, तर याचाच अर्थ आहे की बँककडे स्वतःकडे ठेवलेले पैसे ती बाहेर देत आहे. ठीक आहे, त्याचाच अर्थ बाहेर पण मनीचा इन्फ्लो इन्क्रीज होत आहे. मनी इन्फ्लो इन्क्रीज झाला, त्याचाच अर्थ आहे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट होत आहे. झालं. इन्क्रीज द मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. ठीक आहे, तर आता मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असते, इट इज अ रेट ॲट विच अ बँक कॅन बॉरो इमर्जन्सी फंड फ्रॉम अ RBI. ठीक आहे, अगेन्स्ट इज अप्रूव्ड सिक्युरिटी. ठीक आहे, जे काय सिक्युरिटी आहे त्याला असं गिरवी ठेवून RBI कडून बँक पैसे घेऊ शकतात, त्यालाच आपण म्हणतो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. ठीक आहे, आता जेव्हा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट इन्क्रीज होणार, तर बॉरोविंग जो आहे, बॉरोविंग कॉस्ट बँकला जास्त लागत आहे, अँड दस कुठं ना कुठं मनी सप्लाय जे आहे मार्केटमध्ये ते कमी होत आहे, अँड दस वी कॅन से दॅट इट इज अ कॉन्ट्रॅक्शनरी मेजर. ठीक आहे, दस 1, 2 and 4 इज अ करेक्ट स्टेटमेंट. Now, with reference to the Reserve Bank of India as a banker to the bank, consider the following statement. ठीक है, RBI act as a last resort lender. ठीक है, as a lender of a last resort, RBI enable करते banksला to open their account with the RBI. ठीक है, and maintain a SLR and CRR. ठीक है, that is statutory reserve requirement. ठीक है, SLR आणि CLR आत्ताच बघितलं आपण, हे कॅश फॉर्ममध्ये, आणि हे काय होतं विदाउट कॅश. ठीक आहे, बाकी गोल्ड सिक्युरिटीज वगैरे. त्याच्यानंतर RBI प्रोव्हाइड करते वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस टू द बँक विच हेल्प देम टू मॅनेज द टेम्पररी मिसमॅच इन अ कॅश फ्लो. ठीक आहे, तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ऑल ऑफ द अबोव आर द करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, मॉनिटरी पॉलिसी कमिटीबद्दल आपल्याला सांगायचं आहे. इट इज, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे, इट इज बेसिकली हा 6 मेंबर कमिटी कॉन्स्टिट्यूट केली होती RBI थ्रू अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. Monetary Policy Committee required to meet at least 3 times in a year and has the authority to decide a repo rate, cash reserve ratio and SLR ratio. ठीक है, that is statutory liquidity ratio. So काय आहे आन्सर, इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटी आपण नेहमी प्रिपेअर करतो जेव्हा इकॉनॉमी आपण वाचतो. तर काय आहे,
हे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टने बनलं आहे नाही, हे RBI ॲक्ट जो आहे 1934 याच्या थ्रू आणला गेलेला आहे. ठीक आहे. सॉरी, एक RBI ॲक्ट थ्रू आणलं नाही आहे, RBI ॲक्ट थ्रू सर्टन अमेंडमेंट करण्यात आले, पण हे बेसिकली ना मॉनिटरी पॉलिसी कमिटी जे आहे ते ऑफिशियल गॅझेट इश्यू केलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि त्याच्या थ्रू ही आणलं गेलं होतं. ठीक आहे, नॉट बाय द ॲक्ट. दॅट्स वाय वी कॅन से दॅट फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. आता सेकंड आहे की 6 का इथे दिलं आहे की मीट ट्राईस अ इयर. ठीक आहे, नो, इट मीट 4 टाइम अ इयर, ॲटलिस्ट 4 टाइम ते मिळायला पाहिजे. ठीक आहे. मग 6 मेंबर बॉडी आहे. ठीक आहे, त्याच्यामधले हे इथे लक्षात ठेवा 6 मेंबर जे बॉडी आहे त्याच्यामधले 3 जे आहेत ते फ्रॉम RBI असतात. ठीक आहे, इन्क्लुडिंग RBIचा गव्हर्नर इन्क्लुडिंग आणि 3 जे असतात बेसिकली अपॉइंट केले जातात बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो RBIचा गव्हर्नर असतो ना, ही इज ऑल्सो अ एक्स ऑफिशियल चेअरमॅन ऑफ अ मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ठीक आहे. आणि इथे थर्ड दिलेला आहे की मॉनिटरी पॉलिसी कमिटी इज अ ऑथॉरिटी टू डिसाइड अ रेपो रेट. ठीक आहे, डिसाइड अ रेपो रेट, कॅश रिझर्व रेशियो अँड स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशियो. सो दिस इज अ रॉंग स्टेटमेंट बिकॉज हे जे मॉनिटरी पॉलिसी कमिटी बसते ना त्या टाइमला ते मोस्टली रेपो रेट, ठीक आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन करतात. कॅश रिझर्व रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो ते डिसाईड करत नाही. ठीक आहे, टेक्निकल आहे हा पॉईंट. डन. क्वेश्चन नंबर 4. What will be the possible factor of an Indian economy in the US Federal Reserve increase a interest rate? ठीक आहे, आता USनी जर आपले इंटरेस्ट रेट इंक्रीज केलं तर आपल्याला ॲज अ इंडिया इकॉनॉमीवर काय फरक पडते. ठीक आहे, तर इट मे लीड टू द import and inflation due to the rupee depreciation. It can lead to the reduction in a domestic investment. It can increase the burden of a external debt due to the strong US dollar. ठीक आहे, तीनही करेक्ट आहे. ऑल ऑफ द अबोव इज करेक्ट. ठीक आहे, जेव्हा आता USनी आपलं इंटरेस्ट रेट वाढवलं तर ऑब्व्हियसली कुठं ना कुठं इंडियनच्या रुपीजमध्ये डेप्रिशिएशन दिसणार. ठीक आहे, आणि आपण जे काही आता इम्पोर्ट करू, आता तिकडे त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवल्यामुळे जे काही इम्पोर्ट राहणार ते कुठं ना कुठं त्याच्यामध्ये इन्फ्लेशन दिसून येणार. ठीक आहे, पैसे महाग म्हणजे ते महागात मिळणार आपल्याला, तो 1 पॉईंट तर करेक्ट येऊन जाईल. ठीक आहे, आता आपल्याला बाहेरून महाग मिळत आहे सर्व. ठीक आहे, तर कुठं ना कुठं हे आपलं इंटरनल रिडक्शन होऊ शकते डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर आपले पैसे जर इम्पोर्ट करण्यामध्ये जास्त लागत आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडं कमी लागेल, तर रिडक्शन होऊ शकते डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्याचबरोबर इट कॅन इंक्रीज द बर्डन ऑफ अ एक्सटर्नल डेप्ट ड्यू टू द स्ट्रॉंगर US डॉलर. येस, एक्सटर्नल डेप्ट वाढून जाणार. डन. With reference to the payment bank in India, consider the following statement. It can accept deposit up to 25 lakh per individual customer. ठीक आहे, it allow to accept a deposit from a non-resident Indian. It may not require to maintain a CRR with the RBI. CRR आता आपण थोड्या वेळ पहिलेच पाहिलं होतं, कॅश रिझर्व रेशियो. ठीक आहे, तर काय आहे आन्सर? 25 लाख खूप जास्त अमाऊंट नाही झालं का? हे मिनिमम 2 लाख आहे. ठीक आहे, तर 1 स्टेटमेंट इज रॉंग. अलाउ करते पेमेंट बँक नाही, नॉन रेसिडेंट इंडियन सोबत त्यांचं काही लेनदेन नसते. डन. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे इट दे आर नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन CRR. ठीक आहे, विथ RBI. दिस इज रॉंग. दे रिक्वायर्ड, त्यांना पण CRR मेंटेन करावं लागते. दस वी कॅन से दॅट नन ऑफ द ऑप्शन इज अ करेक्ट. आणि पेमेंट बँक ऑफ इंडिया जे एक नचिकेत मोरे कमिटी होती, ठीक आहे, यांनी हेड केलं होतं इनिशियलला. ठीक आहे, कमिटी एक बनली, त्याच्यानंतर नचिकेत मोरे कमिटी जी होती, ठीक आहे, त्यांनी रिकमेंड केलं की अशी पेमेंट बँक आपल्याला एस्टॅब्लिश करायला पाहिजे. ठीक आहे, तर हा एक पॉईंट झाला. ठीक आहे, 25 लाख लार्ज अमाऊंट, 2 lakhs आहे तिथे फक्त. कन्सिडर द फॉलोइंग इकॉनॉमिक रिफॉर्म. ठीक आहे, करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. द पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री इन इंडिया, द फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म कमिशन, इन्सॉल्वन्सी अँड बँक करप्सी कोड. सो
2011 मध्ये हे आलं आहे. बँक करप्सी कोड सर्वांना माहिती आहे, हा तर सर्वांनाच माहिती असेल, 2016चा आहे. आणि पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री कमिटी हे 2018 मध्ये आलेली आहे. ठीक आहे. क्रेडिट रजिस्ट्री ऑब्व्हियसली क्रेडिट रिलेटेड असणार सर्व काही. ठीक आहे. आता फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म नावाने समजून येते आणि इन्सॉल्व्हन्सी आणि बँक करप्सी कोड. ठीक आहे. इट वॉज बेसिकली फॉर्म टू रिझॉल्व द इन्सॉल्व्हन्सी केसेस. ठीक आहे. अँड त्याच्याने काही ना काही कधी ना कधी आपण म्हणू शकतो हे प्रमोट करताय इज ऑफ डुईंग बिझनेसला. ठीक आहे. आणि क्रेडिट रिकव्हरी चांगली व्हायला पाहिजे त्याला पण कुठे ना कुठे ते प्रमोट करतात. ठीक आहे. हे झालं आपलं इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड आणि हे बाकीचे दोन रिफॉर्मचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्वेश्चन नंबर 7 रिगार्डिंग द स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट इथं सांगायचं आहे. SLR कॅन बी मेंटेन इन कॅश ऑफ in the form of a cash, gold, government security or a cooperative bond. The maximum limit of a SLR in India is 30%. Excessive CRR balance are treated as a liquid asset for the purpose of a SLR. ठीक आहे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आताच आपण थोड्या वेळ पहिले पाहिलं होतं. बेसिकली याच्यामध्ये काय असतात, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोमध्ये जे पण कमर्शियल बँक्स असतात त्यांना सर्टन अमाऊंट जे आहे, ठीक आहे, डेली बेसिससाठी म्हणू शकतो ॲज अ सेफ अमाऊंट त्यांना थोडं अमाऊंट ठेवावं लागते. इन द फॉर्म ऑफ गोल्ड असेल, कॅश असेल किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी असणार. ठीक आहे. दस फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. आता मॅक्झिमम लिमिट किती असते? मॅक्झिमम लिमिट 30% नाही आहे इंडियामध्ये, 40% अमाऊंट त्यांना ॲटलिस्ट ठेवावं लागते. आणि एक गोष्ट, हे कॅश, गोल्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इथे जे थर्ड पॉईंट मेन्शन आहे कॉपरेटिव्ह बॉन्ड, तर हे त्यांना मेंटेन नाही करावं लागत. ठीक आहे. सो फर्स्ट इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट, सेकंड इज ऑल्सो रॉंग. 40% पाहिजे. एक्सेसिव्ह CRR बॅलन्स आर ऑल्सो ट्रीटेड एज अ लिक्विड ॲसेट फॉर द पर्पज ऑफ अ CLR. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. जर तुमच्याकडे कॅश रिझर्व रेशोचा बॅलन्स जास्त आहे त्याला ॲज आपण लिक्विड ॲसेट कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. इन केस ऑफ अ SLR. सो दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. ज्यांचे कन्सेप्ट चांगले आणि क्लिअर असेल त्यांच्यासाठी हे सर्वात इझी क्वेश्चन्स आहेत. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग MCLR, दॅट इज मार्जिनल कॉस्ट ऑफ अ फंड बेस लेंडिंग रेट. आन्सर सांगायचे आहे. दोन स्टेटमेंट दिले आहेत. ते MCLR इज एक्सटर्नल बेंचमार्क दॅट varies from bank to bank and every bank calculate its own MCLR rate based on the cost of a deposit, operational cost, reserve requirement and tenure premium. तर सध्या बघा, सेकंड स्टेटमेंट तर करेक्ट आहे. ठीक आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? एक्सटर्नल बेंचमार्क आहे का इंटरनल? तर इट इज अ इंटरनल बेंचमार्क. ओके. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग याचाच अर्थ असते की बेसिकली याच्यामध्ये काय असते, द बँक जो असतो इट मस्ट लिंक जे काही लेंडिंग रेट असते विथ अ सम मार्जिनल ऑर ॲडिशनल कॉस्ट ऑफ अ डिपॉझिट. दॅट इज आपण इन शॉर्ट असं म्हणू शकतो रेट ॲट विच दे आर रिसिव्हिंग अ न्यू डिपॉझिट. त्या रेटमध्ये जे आहे बँकनी मोस्टली लेंडिंग लिंक करायला पाहिजे, तेच याच्यामध्ये येते आपलं मार्जिनल कॉस्ट ऑफ अ फंड बेस्ड लेंडिंग. ओके. आणि हे इंटरनल बेंचमार्क आहे, नॉट अ एक्सटर्नल. आणि सेकंड स्टेटमेंट जी आहे ती करेक्ट आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट अ पर्टिक्युलर लिक्विडिटी फॅसिलिटी इन इंडिया. ठीक आहे. हे इंट्रोड्यूस केली गेली 2011वर ॲज अ सेफ्टी वॉल अगेन्स्ट द अनएक्सपेक्टेड लिक्विडिटी शॉक in banking. It allow a scheduled commercial bank to borrow overnight fund from a RBI by deepening into their statutory liquidity ratio portfolio. The interest rate carry is usually 0.5% higher than a repo rate. होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये शेड्यूल कमर्शियल बँक जे आहे ते कॅन बॉरो सर्टन अमाऊंट ऑफ अ मनी. ठीक आहे. ओव्हरनाईट मनी आपण त्याला म्हणू शकतो. आणि ह्याचा जो अमाऊंट असतो तो अबव, म्हणजे याची जे ज्या आता बघा कोणाकडून आपण मनी बॉरो करतो तो ऑब्व्हियसली सर्टिंग रेट लागेल, इंटरेस्ट लागेल. तर हा जो रेट असतो तो ओव्हर आणि अबव राहू शकतो. ठीक आहे. रेपो रेटच्या रिस्पेक्टमध्ये. सो हे झालं आपलं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आता इथे दिलेला आहे सेकंड पॉईंट की इंटरेस्ट रेट जो आहे तो चार्ज केला जातो इज युजली 0.5% हायर दॅन द रेपो रेट. सो दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. सॉरी, दिस इज अ पॉईंट रिगार्डिंग मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे. तीनही पॉईंट बघितलं आणि हे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं.
मग आहे 10वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कंट्री मॅनेज अ फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम. मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट इंडियात आहे. ठीक आहे, इझी आहे क्वेश्चन. इंडियासोबत पुन्हा कुठली कंट्री आहे? तर आपल्याला माहिती आहे, आन्सर सांगत राहा. मी तुम्हाला फ्लोटिंग एक्सचेंज रेट बद्दल थोडं सांगून देते, पहिले वाचून घ्या वाटलेस. तर बघा, दोन टाईपचे फ्लोटिंग एक्सचेंज रेट राहतात. एक्सचेंज रेट समजलं, एक असते फ्री आणि एक असते मॅनेज. आता फ्रीमध्ये काय असते, फ्री फ्लोटिंग रेटमध्ये बेसिकली सेंट्रल बँक ऑफ कंट्री जी असते ती कधीच इंटरफेअर करत नाही, जे कुठलं पण जर फॉरेन एक्सचेंज रेट चालू असलं मार्केटमध्ये तर. ठीक आहे, प्रॉपरली ते डिमांड अँड सप्लायवरच, या आपण म्हणू शकतो मार्केट फोर्सेसवरच डिपेंड करते त्यांची एक्सचेंज रेट. ठीक आहे, पण मॅनेज फ्लोटिंग रेटमध्ये काय करते, सेंट्रल बँकचा इन्व्हॉल्वमेंट दिसतो. ठीक आहे, ते इंटरव्हीन करते की काय रेट राहायला पाहिजे. ठीक आहे, इन केस ऑफ बाईंग और सेलिंग ऑफ फॉरेन करन्सी. ठीक आहे, तर इथे मॅनेज एक्सचेंज रेट कशामध्ये येते, आपल्या म्हणजे कोणते कंट्री यूज करते, इंडिया आणि चायना. US आणि जपान जे आहे डेव्हलप कंट्री आहेत. ठीक आहे, हे सर्व फ्री फ्लोटिंग रेट कन्सिडर करतात एक्सचेंज रेटच्या याच्यात. ठीक आहे, मॅनेज फ्लोटिंग रेट नसते. मग विथ रेफरन्स टू द फायनान्शियल इन्क्लुसिव्ह इंडेक्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, तर इथे आपल्याला सांगायचं आहे कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे. इट इज डेव्हलप बाय द नीती आयोग इन कोलॅबरेशन विथ द सेक्टोरल रेग्युलेटरी. हा जो इंडेक्स आहे ॲन्युअली पब्लिश केला जातो विदाउट एनी बेस. अ सिंगल कॉम्प्लेक्स इंडेक्स, सॉरी कंपोजिट इंडेक्स, त्याची रेंज असते 0 to 100. 3 ब्रॉड क्रायटेरिया असतात, एक्सिस, युज्युअल आणि क्वालिटी. सांगा आन्सर. करंटमध्ये असतात हे न्यूज. आणि असंच क्वेश्चनमध्ये काही इकॉनॉमिक्सचं तुम्ही PYQ बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, असंच काही स्टॅटिक पोर्शनवरती विचारतात आणि काही करंट अफेअर या इंडेक्सेस या स्कीम्सवर प्रश्न विचारला जाते इकॉनॉमी सेक्शनमधून. सो आन्सर 4 आहे हा. ठीक आहे, ऑल ऑफ द अबोव आर द करेक्ट पॉईंट. झालं, समजलं आता कोणी म्हणजे लक्षात आलं कोणी डेव्हलप केलं. ठीक आहे, आणि मग ॲन्युअल विदाउट एनी बेस इयर. ठीक आहे, 0 to 100 असते. ॲक्सिस, युसेज आणि क्वालिटी या क्रायटेरियावर पॅरामीटर्स आपण कन्सिडर केलं जाते या इंडेक्समध्ये. मग विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कॅन बी कन्सिडर ॲज अ पोटेन्शियल वे टू मिटिगेट अ बँक रन. ठीक आहे, आता बँक रन ही टर्म तुम्हाला पहिले माहीत पाहिजे, त्याच्यानेच मग तुम्हाला हे आन्सर्स सांगता येणार. तर बँक रन म्हणजे मी एकदा सांगून देते. तर बँक रन बेसिकली रेफर टू द सर्कमस्टान्सेस ज्याच्यामध्ये बँक जो आहे इट बेसिकली रन आउट ऑफ अ लोन. ठीक आहे, सॉरी, रन आउट ऑफ फंड्स ड्यू टू विच डिपॉझिटर जो आहे तो विड्रॉ करतो ऑल ऑफ इट मनी, की म्हणजे लोन्स आहे किंवा म्हणजे इन शॉर्ट त्यांना असं वाटते की आता बँककडे पैसे नाही आहे लोन देण्यासाठी. ठीक आहे, या बँककडेच फंड नाही आहेत, तर आपले पैसे डुबून जाणार. ठीक आहे, दॅट्स वाय जो काही डिपॉझिटर असतो बँकचा तो पैसे काढून घेतो. ठीक आहे, तर ही झाली आपली सिच्युएशन ऑफ अ बँक रन. आता बँक रनवाली सिच्युएशन आली तर इन्क्रीज कॅश अवेलेबिलिटी बाय सेलिंग द ॲसेट. बरोबर आहे, होणारच असं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग अ डिपॉझिट इन्शुरन्स, दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. आणि इमर्जन्सी लिक्विडिटी असिस्टंट फ्रॉम अ सेंट्रल बँक, दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. आता बँककडे पैसे नाही आहे तर सेंट्रल बँककडून इमर्जन्सी असिस्टंट सेक्युअर करू शकतात. हो, त्यांचे काही डिपॉझिट इन्शुरन्स आहेत. ठीक आहे, त्याला प्रोव्हाइड करू शकतात. बरोबर आहे. आणि जी कॅश अवेलेबिलिटी वाढण्यासाठी, आता फंड नाही आहे तर कॅश कुठून ना कुठून आणा लागेल, तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे जे ऑनगोईंग ॲसेट्स वगैरे असतात त्याला सेल करतात. सो दिस आर 3 मेजर्स जेव्हा आपण बँक रनच्या सिच्युएशनमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. क्वेश्चन नंबर 13, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे ते सांगायचं आहे. अनलाईक अ कॅपिटल मार्केट, मनी मार्केट कॅटर अ लॉंग टर्म लिक्विडिटी नीड, मेकिंग इट क्रुशियल फॉर द फायनान्शियल स्टॅबिलिटी. इन्स्ट्रुमेंट जैसे कि ट्रेजरी बिल, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट डोमिनेट द मनी मार्केट, प्रोव्हाइडिंग अ लो रिस्क इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फॉर अ बँक अँड अ कॉर्पोरेशन. ठीक आहे, हा थोडा टफर एंडमध्ये मला वाटते क्वेश्चन, काही मुलांना वाटू शकते. तर मी सांगू याचा आन्सर. सो फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग वन. ठीक आहे, आणि सेकंड स्टेटमेंट इज अ करेक्ट. आता मनी मार्केट एक असते आणि एक असते आपला कॅपिटल मार्केट. आता मनी मार्केटमध्ये काय राहणार, मनी मार्केट इज अ प्लॅटफॉर्म
ज्याच्यामध्ये हायली जे काही लिक्विडिटी ट्रान्झॅक्शन होतात, ठीक आहे, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ज्याची मेजरली मॅच्युरिटी लेवल लेस दॅन 1 इयर असते, ते सर्व येतात आपल्या मनी मार्केटमध्ये. आता कॅपिटल मार्केटमध्ये काय राहते, कॅपिटल मार्केट म्हणजे बेसिकली लॉंग टर्म सिक्युरिटी त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जाते, ठीक आहे. दस वी कॅन से दॅट कॅपिटल मार्केटचं हे आहे, मनी मार्केटचं शॉर्ट टर्म लिक्विडिटी असते. दॅट्स वाय फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. आता इन्स्ट्रुमेंट आपण बघू, लाईक ट्रेजरी बिल, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, हे सर्व मनी मार्केटमध्ये येतात. सो दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट, ठीक आहे. मनी मार्केट, कॅपिटल मार्केट लक्षात ठेवायचं. बेसिक्स आहेत हे, जितके पण आपण पॉईंट डिस्कस करतो ना, ते इकॉनॉमीचे बेसिक्स क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर आपल्याला थोडं ज्याला नसेल माहीत तर थोडं एकदा बघून घ्या, रिवाईज करून घ्या तुमच्या नोट्समधून. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द लिक्विड ॲसेट, ठीक आहे. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ अ लिक्विडिटी आपल्याला सांगायचं आहे. रिझर्व्ह मनी, मॅरो मनी आणि ब्रॉड मनी, ठीक आहे. सर्वांना माहित आहे M0, M1, M2 आणि M3. सो काय आहे आन्सर, ऑप्शन नंबर डी, 1, 2 and 3. तर एकदा मी तुम्हाला सांगून देते. मनी सप्लाय जनरली कॅटेगराईज केले जाते M0, M1, M2 आणि M3. आता M0 म्हणजे काय असतं, M0 इज बेसिकली रिझर्व्ह मनी, ठीक आहे. रिझर्व्ह मनी त्याचाच अर्थ आहे जे काही मनी सर्क्युलेशनमध्ये असते मार्केटमध्ये, ठीक आहे. करन्सी इन सर्क्युलेशन, करन्सी इन सर्क्युलेशन. आता सेकंड आहे M1. M1 व्हॉट इज M1, दॅट इज अ नॅरो मनी, ठीक आहे. याच्यामध्ये काय असते, करन्सी जे पब्लिककडे आहे, त्याचबरोबर जे डिमांड डिपॉझिट असतात प्रत्येक बँक्सचे, ते याच्यामध्ये कन्सिडर केले जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर M2 मध्ये काय असतात, M1 प्लस पोस्ट ऑफिसचे जे बँक सेविंग असतात, ठीक आहे, बँक सेविंग डिपॉझिट मनी, ते सर्व याच्यामध्ये येते आपले M2 मध्ये, ठीक आहे. M1 प्लस पोस्ट ऑफिस डिपॉझिट. मग M3 त्याला आपण म्हणतो ब्रॉड मनी, ठीक आहे. त्याला आपण कन्सिडर करतो M1, हा M1, ठीक आहे, नॅरो मनी. M1 प्लस टाइम डिपॉझिट. सो लिक्विडिटी सर्वात जास्त कुठे आहे, लिक्विडिटी डेफिनेटली मनी इन सर्क्युलेशन, जो मनी बाहेर आहे त्याची लिक्विडिटी जास्त राहणार ना. आता हा पोस्ट ऑफिसमध्ये काही डिपॉझिट केले आहे तर पैसे आपल्याकडे थोडे कमी राहणार, कारण की आपण सर्व पैसे जे आहेत पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिट केले आहे. सो जसं जसं आपण इकडून जाणार वरती तर लिक्विडिटी इन्क्रीज होणार, ओके. क्वेश्चन नंबर 15, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग अ निधी कंपनी. तर दिस आर द कंपनी विच आर रजिस्टर्ड अंडर द सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860. इन द वर्क ऑफ इट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ म्युच्युअल बेनिफिट आणि रजिस्टर केले जाते, रजिस्टर बाय अ मिनिस्टर ऑफ फायनान्स. दे आर द नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी अँड अ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज अ पॉवर टू इश्यू अ डायरेक्टिव्ह टू देअर डिपॉझिट ॲक्सेप्टन्स, ठीक आहे. निधी कंपनीबद्दल सांगायचं आहे. तर पहिला स्टेटमेंट, सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टनी बनलं आहे नाही, इट इज बेसिकली कंपनी जे रजिस्टर आहे कंपनी ॲक्टमध्ये. आता कंपनी आहे तर कंपनी ॲक्टमध्येच रजिस्टर राहणार ना, सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट कुठून आलं, दॅट्स वाय फर्स्ट इज अ रॉंग स्टेटमेंट. सेकंड आहे इथं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नाही, हे सर्व जे आहे कॉपरेटिव्ह, मिनिस्ट्री ऑफ अ कॉपरेटिव्ह, कॉर्पोरेट अफेअर, हे सर्व बघते. कॉपरेटिव्ह नाही, कॉर्पोरेट अफेअर म्हणायचं होतं मला, ठीक आहे. आता थर्ड स्टेटमेंट आहे की हे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. यस, NBFC आहे, निधी कंपनीज. दॅट्स वाय ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट, ओनली वन इज अ करेक्ट स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 16, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग, म्हणजे द करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. तर रिटर्न ऑन इक्विटी मेजर्स अ बिझनेस प्रॉफिटेबिलिटी रिलेटेड टू द टोटल ॲसेट. Sleeping ratio measures a banking availability to absorb a loss and ensure a stability protecting depositor. Capital adequacy ratio measure the new accretion to the non-performing asset as a share standard advancing in the beginning of a year. तर बघा, आय थिंक हा थोडा एक्स्ट्रीम डीप इकॉनॉमीवाला क्वेश्चन आहे. सो सध्यासाठी एकदा कन्सिडर करून घ्या. मी तुम्हाला आन्सर सांगते, पण नो वरीज, तुम्हाला नाही आलं तर टेन्शन घ्यायचं नाही. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. सेकंड इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट अँड थर्ड इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट. तीनही रॉंग आहे. आता याच्यावर तुम्ही स्वतः रिसर्च करायचं असेल तर करू शकता, पण सध्यासाठी स्किप करा या क्वेश्चनला, थोडं एक्स्ट्रीमली
टफ आहे हा क्वेश्चन. त्याच्यानंतर इथे विचारलं आहे विथ रेफरन्स टू द स्मॉल फायनान्स बँक. आता आपण पेमेंट बँकबद्दल वाचलं होतं थोडा वेळ पहिले, नचिकेत मोरे कमिटी रिकमेंडेशन. ठीक आहे, आता आपण स्मॉल पेमेंट फायनान्स बँकबद्दल. तर ही फर्स्टली अनाऊन्स केली होती युनियन बजेट 2014-2015च्या टाईमला नचिकेत मोरे कमिटीच्या रिकमेंडेशननी, टू सेटअप अ स्मॉल फायनान्स बँक. मिनिमम कॅपिटल 200 करोडचा लागतो आणि स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते अलॉकेट करते 80% ऑफ देअर ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट टू द प्रायोरिटी सेक्टर इन्क्लुडिंग एग्रीकल्चर, MSMEs अँड अ विकर सेक्शन. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला इथून सांगायचे आहे. ठीक आहे, सो फर्स्ट इज 1 इज अ करेक्ट. सो नचिकेत मोरे कमिटीनी या स्मॉल फायनान्स बँकसाठी पण रिकमेंड केलं होतं. त्याचबरोबर इथे सेकंड स्टेटमेंट दिली आहे की 200 करोडचा मिनिमम आपल्याला बॅलन्स लागते. ठीक आहे, कॅपिटल रिक्वायर्ड आहे ते येस इट इज करेक्ट. आणि थर्ड स्टेटमेंट इथे दिलेली आहे की 80% ऑफ ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट. नो, इट इज 80%, इट इज 75%. दस थर्ड इज अ रॉंग स्टेटमेंट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग अ इंडेक्स ऑफ अ कोर इंडस्ट्रीज. ठीक आहे, इंडेक्स ऑफ अ कोर इंडस्ट्रीबद्दल सेंटेन्स सांगायचं आहे आणि इथली कुठली स्टेटमेंट रॉंग आहे ते आपल्याला सांगायची आहे. ठीक आहे, तर इथे बघा, इट मेजर्स अ कंबाईंड वेटेज ऑफ 8 की सेक्टर्स. ठीक आहे, 40% इंडस्ट्रियल प्रोडक्शनला दिले आहे. सिरीज 2014 to 2015चं बेस इयर कन्सिडर करते आणि त्याचबरोबर फर्टिलायझेशन ॲज अ लो वेटेज अमॉंग द कोर सेक्टर्स इन अ इंडेक्स ऑफ अ कोर इंडस्ट्रीज. तर WPI, CPI, इंडस्ट्रीज ऑफ इंडेक्स ऑफ अ कोर इंडस्ट्रीज हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, सो आन्सर काय आहे? फर्स्ट इज अ करेक्ट. याच्यामध्ये 8 की इंडस्ट्रीज कन्सिडर केल्या जातात आणि त्याचं 8 की कुठले इंडस्ट्रीज आहेत ते एकदा मी सांगून देते बघा. एक आहे कोल, एक आहे क्रूड ऑइल, एक आहे नॅचरल गॅस. ठीक आहे, नंतर आहे रिफायनरी प्रोडक्ट, फर्टिलायझर, सिमेंट, स्टील, इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, हे सर्व 8 की इंडस्ट्रीज आहेत. ठीक आहे, की परफॉर्मिंग इंडस्ट्रीज आहे इंडेक्स ऑफ अ कोर इंडस्ट्रीमधले. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठली बेस इयर आहे? 2012 आणि 13 इज अ बेस इयर. सॉरी, 11-12 इज अ बेस इयर. आणि फर्टिलायझेशन हॅज अ लोएस्ट वेटेज अँड इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो दिस इज रॉंग स्टेटमेंट अँड दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो आन्सर आहे नॉट करेक्ट. कुठला करेक्ट नाही आहे? बी इज अ नॉट करेक्ट. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन, सॉवरिन गोल्ड बॉन्ड. ठीक आहे, PYQ आलेला या टॉपिकवर. कुठली करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे? इट इज इश्यूड अंडर अ गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्ट 2006. इट वॉज इश्यू बाय अ सेबी ऑन अ बिहाफ ऑफ अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट हॅज अ मॅच्युअर पिरियड ऑफ अ 5 year. PYQ आला आहे गव्हर्नमेंट सॉवरिन गोल्ड बॉन्ड स्कीमवर. ठीक आहे, सेबी इश्यू करते का? नाही. कोण इश्यू करते? RBI इश्यू करते. सो दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. मॅच्युरिटी 5 वर्षाची असते. काय आहे आन्सर? इश्यूड बाय द गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्ट 2006. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19चा आन्सर सांगा. दिस इज ओनली द करेक्ट स्टेटमेंट. मॅच्युरिटी 5 वर्षाची इथे कन्सिडर नसते. ठीक आहे, झालं. 19चा आन्सर मिळाला आपल्याला. नाऊ क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 इज रिगार्डिंग अनपेड वर्क. तर इथे काय दिलेलं आहे? करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. तर अनपेड वर्क रेफर टू द ॲक्टिव्हिटी दॅट अ इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर वुमन एंगेज इन विदाउट रिसिविंग एनी मॉनिटरी कंपन्सेशन. अनपेड वर्क कॉन्ट्रीब्यूट करते सिग्निफिकंट टू इकॉनॉमी. ठीक आहे, फॉर अकाउंटिंग सबस्टॅन्शियली पर्सेंटेज ऑफ अ GDP इन अ डेव्हलपिंग कंट्री. पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जो आहे त्याच्या अकॉर्डिंग 90% ऑफ अ फिमेल अँड 89% ऑफ अ वर्क फोर्स एंगेज इन अ अनपेड वर्क विथ अ हाऊस होल्ड एंटरप्राइजेस. ठीक आहे, अशा जो आपण काम करतो त्याचे आपल्याला पैसे मिळत नाही त्यालाच आपण म्हणतो अनपेड वर्क. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, इथे दिला आहे की अनपेड वर्क जो इकॉनॉमीला आहे तो सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे, म्हणजे ॲज अ पर्सेंटेज ऑफ GDP. तो दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट.
आणि इथे थर्ड जो दिलेला आहे पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे, तर त्याची जी डाटा दिला आहे तो स्लाइटली त्याच्यामध्ये चेंज आहे, चुकीचा आहे. सो वी कॅन से दॅट ओनली 2 स्टेटमेंट इज अ करेक्ट. पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे आपल्याला माहिती राहायला पाहिजे, एकदा त्याचं चांगल्याने बघून घ्याल. क्वेश्चन नंबर 21, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग इनसॉल्वन्सी अँड बँक करप्सी कोड. ठीक आहे, 2016चा कोड आहे हा. Minimum amount of a default for initiating a corporate insolvency resolution process 1 lakh rupees. त्याच्यानंतर इथे दिला आहे कमिटी ऑफ अ क्रेडिटर इज रिक्वायर्ड टू पास अ रिझोल्युशन विथ 66% ऑफ अ टोटल वोटेज शेअर टू एक्सटेंड अ कॉपरेटिव्ह इन्सॉल्वन्सी रिझोल्युशन प्रोसेस. ठीक आहे, आता बघा इन्सॉल्वन्सी बँक करप्सी कोड जे आहे ना, तर त्याची एक प्रोसेस आहे, त्याच्या थ्रू मग आता कोणत्या व्यक्तीने बँक करप्ट झाला आहे किंवा इन्सॉल्वन्सी दाखवली आहे, ठीक आहे, पैसे त्यांनी जे क्रेडिट घेतले असेल, त्याचं लोन त्याने पे नसेल केलं, तर त्याला त्यांच्या रिगार्डिंग जर एक प्रोसेस इनिशिएट करायची असेल किंवा एका कंपनी रिलेटेड प्रोसेस इनिशिएट करायची असेल, तर एक प्रॉपर एक प्रोसिजर असते. ठीक आहे, 3-4 लाईनाचीच प्रोसिजर आहे, ते एकदा तुम्ही बघून घेतले ना तर तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, आणि त्याच्यामध्येच मग एंटायर जर थोडी डिटेल माहिती राहिली तर हा आन्सर आपल्याला चांगल्याने जमून जाईल. आता मी थोडं तुम्हाला करेक्ट पॉईंट सांगून देते. इथे जी दिलं आहे 1 लाख रुपीज, इट इज अ रॉंग अमाऊंट, इट इज 1 करोड रुपीज. ठीक आहे, 1 करोडचा डिफॉल्ट केलं मिनिमम अमाऊंट, तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये कॉपरेटिव्ह इन्सॉल्वन्सी रिझोल्युशन प्रोसेस इनिशिएट होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे दिले आहे 66% ऑफ अ टोटल शेअर. ठीक आहे, इतके जर वोट असले त्याच्यानंतर रिझोल्युशन तो पास केला जातो. ठीक आहे, तर इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. मग 22वा प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ॲक्ट. तर हा ऑफेंडर ॲक्ट जो आहे इज म्हणजे फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर इज समवन विथ द अरेस्ट वॉरंट ऑफ ऑफेन्स वर्थ at least 100 crore under the act. A special code designated under the Foreign Exchange Management Act 1999 may be declared a individual as a fugitive economic offender. ठीक आहे, आता जे पण नीरव मोदीचं वगैरे केस झालं, ठीक आहे, आणि त्याचबरोबर परत एक पर्सन होतं ते इकॉनॉमिक त्यांना ॲज अ एक फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर म्हणून डिक्लेअर केलं होतं. मला नाव एक्झॅक्ट आठवत नाही आहे. ते एअरलाईनचे हे पण होते हेड, त्यांनी एक एअरलाईन रन करत होते. ठीक आहे, जाऊ द्या, पण बघा, तर इथे दिलेलं आहे 100 करोडवालं, तर ही स्टेटमेंट करेक्ट आहे. जर त्यांनी इतक्याचा फ्रॉड केला असेल तर त्याला ॲज अ इकॉनॉमिक ऑफेंडर कन्सिडर केलं जाते. ठीक आहे, त्यांच्या अगेन्स्टमध्ये अरेस्ट वॉरंट इश्यू केलं जाते. त्याचबरोबर इथे दिलेलं आहे की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या अंडरमध्ये त्या पर्सनला डिक्लेअर केलं जाते, तर हा रॉंग आहे. प्रिव्हेन्शन ऑफ अ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 याच्या अंडरमध्ये जे आहे त्या पर्सनला फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर असं डिक्लेअर केलं जाते. तो सेकंड स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. दस we have concluded our today's lecture. I hope तुम्हाला लेक्चर आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर सर्वात पहिले प्रश्न दिलेला आहे इथे रिगार्डिंग द which of the following was replaced by a multi-dimensional poverty index in 1997. ठीक आहे, सो याच्या आधी यांच्यामधून कुठला इंडेक्स होता आणि त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आलेला आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर ते कन्झ्युमर इंडेक्स होता, इंडियन पॉवर्टी इंडेक्स, बिलो पॉवर्टी इंडेक्स और ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. या 4 मधून कुठला आन्सर आहे कमेंटमध्ये तुम्ही द्या, या चॅट्समध्ये सांगा काय आहे आन्सर. सो आपण बघा ह्युमन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा जो इंडेक्स आहे ह्याच्यावर खूप जास्त प्रश्न एमपीएससीने याच्या आधी पण विचारले आहे. तर आपल्याला हा जो क्वेश्चन आहे खूप चांगल्यानी म्हणजे हा इंडेक्स जो आहे तो खूप चांगल्याने माहिती पाहिजे. याचे काय काय क्रायटेरियाज आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. जर या टाईममध्ये करंटली 2024 आणि 2025 च्या टाइम पिरियडमध्ये जरा इंडेक्स लॉन्च आलेला असेल तर याची रँकिंग काय आहे इंडियाच्या रिस्पेक्ट, म्हणजे इंडियाची रँकिंग काय आहे याच्यामध्ये हे पण आपल्याला आयडिया पाहिजे. ओके, सो आन्सर आलं असेल तुमचं. ठीक आहे, दॅट इज ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. याला नंतर रिप्लेस करून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणण्यात आलं. ठीक आहे, कुठले कुठले क्रायटेरियाज आहेत मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, इथेच आपण एकदा बघून घेऊ कुठले क्रायटेरियाच्या बेसिसवर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सला कन्सिडर करण्यात येते. ठीक आहे, सांगा सर.
तर काय आहे याच्यामध्ये 3 क्रायटेरिया येतात, दॅट इज हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड. हे 3 झाले. आता हे कोण लॉन्च करतात, हू लॉन्च दिस इंडेक्स? सो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स इज बेसिकली ग्लोबली लॉन्च, म्हणजे ग्लोबली ऑर्गनायझेशन आहेत, दॅट इज UNDP ॲज वेल ॲज ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांच्या दोघां थ्रू जे आहे हा मल्टी डायमेन्शनल इंडेक्स लॉन्च केला जातो. त्याचबरोबर इंडिया जो आहे नॅशनल लेवलवर लॉन्च करतो. इंडियामधली कोणती ऑथॉरिटी लॉन्च करते, ती आहे आपली नीती आयोग. ओके, झाला हा प्रश्न, इझी क्वेश्चन होता. मग सेकंड क्वेश्चन, पॉवर्टी गॅप इज अ बेटर मेजर ऑफ ॲब्सोल्यूट पॉवर्टी दॅन अ हेड काउंट रेशिओ. तर याचा आन्सर काय आहे, पॉवर्टी गॅपबद्दल विचारला आहे. इज अ बेटर मेजर, ज्याच्याने आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी काउंट करू शकतो, दॅन अ हेड काउंट रेशिओ, बिकॉज याचं रिझन सांगायचं आपल्याला. Household income data is not available. It is difficult to define a minimum health standard. It indicates a total income shortfall that need to be corrected to remove the absolute poverty. ठीक आहे, आन्सर काय आहे, इझी आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, आपलं सी आन्सर आहे. आणि डेफिनेटली ज्यांनी पण इकॉनॉमी केलं असेल तर पॉवर्टी हा लेसन चांगल्याने करून घ्या. मी जेव्हा PYQ डिस्कस केले होते चॅनलवर, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉवर्टीवरून खूप जास्त क्वेश्चन विचारले आहेत. कुठली पॉवर्टी रिलेटेड कमिटीज आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. सो पॉवर्टी लेसन हा चांगल्याने करून घ्यायचं. ठीक आहे, आता इथे हेड काउंट रेशो म्हणजे काय होते, बेसिकली हेड काउंट रेशो इज अ मेजर ऑफ अ पॉवर्टी, ज्याच्यामध्ये आपण इंडिकेट करतो सर्टन पर्सेंटेज जो असतो ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग बिलो अ डिफाईन पॉवर्टी लाईन. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सर्टन इंडिकेटर्स आहेत, जसं की हेल्थ झालं, एज्युकेशन, काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वगैरे झालं. हे झालं आपलं हेड काउंट रेशिओ आणि पॉवर्टी लाईन बद्दल. क्वेश्चन नंबर 3, which of the following statement are correct regarding the planning commission estimation of a poverty? The poverty is showing a higher concentration in a major states of India. Rate of a fall in urban poverty is higher than in a rural area. Poverty ratio has increased in the state of these 3 states. आणि मग प्लॅनिंग कमिशन हॅज एक्सेप्टेड द लखडावाला एक्सपर्ट कमिटी एस्टिमेशन ऑफ अ पॉवर्टी. ठीक आहे, हा PYQ मधला प्रश्न आहे. काय आहे आन्सर, AC, ऑल ऑफ द अबोव, BC और CD? तर लखडावाला कमिटी सर्वांना माहिती आहे, पॉवर्टी रिलेटेड आहे. मग आन्सर काय आहे, A आणि C. ओके, पॉवर्टी शोईंग अ हायर कन्सन्ट्रेशन इन अ मेजर रिजन. त्याचबरोबर पॉवर्टी रेशो जो आहे हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहार या स्टेटमध्ये त्या टाइमला इन्क्रीज झालं होतं. म्हणजे याच्या रिलेटेड हा PYQ मधला प्रश्न आहे, सर्वांनी बघितला असेल आधी पण. मग SD तेंडुलकर कमिटीबद्दल प्रश्न आहे. कन्सिडर द फॉलोइंग डेफिनेशन ऑफ अ पॉवर्टी. तर कुठल्या म्हणजे ही जी मी जसं सांगितलं, डेफिनेटली खूप सारे कमिटीज आले आहेत पॉवर्टी रिलेटेड, तर आपल्या प्रत्येक कमिटीचे काय काय क्रायटेरिया होते ते आपल्याला माहीत पाहिजे. आता इथं SD तेंडुलकर यांच्याबद्दल म्हणजे यांनी जी कमिटी आणली होती त्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी कशा प्रकारे इंडियन पॉवर्टीला डिफाईन केलं आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे. तर पॉवर्टी लाईन इज डिफाईन इन टर्म्स ऑफ अ कॅलरीज. पॉवर्टी अँड हंगर आर वन अँड द सेम. पॉवर्टी लाईन बास्केट गुड्स अँड द सर्व्हिसेस हॅव बीन चेंज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, आणि मग न्यू मेथोडॉलॉजी टू इन्क्लूड एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन अँड हेल्थ इज बीन रिकमेंडेड. आन्सर आहे A and D. ठीक आहे, पॉवर्टी अँड हंगर इज नॉट वन अँड द सेम असं त्यांनी कधीच नाही म्हटलं. त्याचबरोबर इथं पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस हॅज बीन चेंज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे पण त्यांनी नव्हतं म्हटलं. डन. मग ह्युमन डेव्हलपमेंट पॉवर्टी इंडेक्स 2011 रिप्रेझेंट अ MPI estimate of a, that is multi-dimensional poverty estimate of 109 country. What is the proportion experience in a multi-dimensional poverty? तर बघा मला इथे हा क्वेश्चन आम्ही चेक करणं राहून गेलो होतं. ठीक आहे, इथे मला विचारायचं होतं, म्हणजे सध्या तर हा एक्सक्लूड करून घ्या हा क्वेश्चन. ठीक आहे, ऑब्व्हियसली आपल्याला तेवढं जुनं माहिती नाही राहणार. तर आता मी तुम्हाला त्यालाच फ्रेम करून एक नवीन क्वेश्चन विचारते की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, ठीक आहे, 2024 मधली रँकिंग काय होती इंडियाची ते तुम्हाला सांगायची आहे. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नाही, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ही कोण लॉन्च करते, UN
DP यांच्या थ्रू लॉन्च केली जाते. इंडियाचं रँक जर बघितलं 134 आहे आउट ऑफ 133 कंट्रीज. त्याचबरोबर याच्यामध्ये कुठले कुठले क्रायटेरियाज आपण कन्सिडर करतो हे हा क्वेश्चनला इग्नोर करा, मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता या क्रायटेरियामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये आपण कुठले कुठले फॅक्टर्स कन्सिडर करतो, ठीक आहे, ते पण एकदा बघून घेऊन. एक आहे हेल्थ, त्याच्यानंतर आहे एज्युकेशन आणि त्याच्यानंतर आहे लिव्हिंग स्टँडर्ड. आता हेल्थमध्ये काय राहते, लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, त्याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये काय आहे एक्सपेक्टेड किंवा मीन इयर ऑफ स्कूलिंग, आणि आपला थर्ड आहे लिव्हिंग स्टँडर्ड, त्याच्यामध्ये GNI पर कॅपिटा. ठीक आहे, एक GDP असते, एक GNI असते, सर्वांना माहीत राहायला पाहिजे. पर कॅपिटा. ओके, डन. आता आहे आपला 6वा प्रश्न. आता 6व्या प्रश्नामध्ये काय आहे, द कन्सेप्ट ऑफ ह्युमन पॉवर्टी इंडेक्स वॉज इंट्रोड्यूस इन. कधी हा कन्सेप्ट फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाला होता. याच्यावर वारंवार प्रश्न काऊन विचारलाय, कारण की तुम्हाला माहिती आहे याच्यावर PYQ मध्ये पण खूप प्रश्न होते, तर आपल्याला हे सर्व बेसिक्स माहिती पाहिजे. सर्टन इंडेक्सेस आहे ज्याच्यावर MPSC 2-3दा प्रश्न विचारला आहे. दॅट्स वाय वी आर टेकिंग द क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर इंडेक्स. काय आहे आन्सर, HDR 1997ला ही जे आहे फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलं गेलं होतं. विच ऑफ द. सो आहे इथे क्वेश्चन नंबर 7. इथे दिलं आहे की कुठले फॅक्टर्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द पॉवर्टी. आता इथे नॉट रिस्पॉन्सिबल म्हटलं आहे, तर आता काय करावं लागेल, ठीक आहे, एलिमिनेशन ट्रिक वापरा, म्हणजे एलिमिनेट करायचं ट्राय करा. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, तर महागाई वाढली तर पॉवर्टीवर डेफिनेटली इट विल इम्पॅक्ट. सो हा आन्सर जिथे आहे ए ऑप्शन तो तर एलिमिनेट होऊन जाईल. आता राहिलं बी दॅट इज इन्क्रीज इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आता गव्हर्नमेंटने आपला खर्च वाढवलं तर कुठं ना कुठं ते लोकांसाठीच काही नाही तर काही इन्व्हेस्ट करत असेल, तर त्याच्याने पॉवर्टीला डेफिनेटली काही इम्पॅक्ट होणार नाही. ठीक आहे, म्हणजे पॉवर्टी होणार नाही, कुठं ना कुठं लोकांची प्रोग्रेसच होणार. दॅट्स वाय बी त्या आन्सरमध्ये राहील. त्याच्यानंतर डेफिसिट फायनान्सिंग आणि शॉर्ट सेव्हिंग अँड कॅपिटल फॉर्मेशन. आता शॉर्ट सेव्हिंग आणि कॅपिटल फॉर्मेशन याच्याने कसंच इम्पॅक्ट नाही होत पॉवर्टीला. दॅट्स वाय अवर आन्सर इज 3. Absence of a minimum income to get the minimum need of a life refers to absolute poverty, relative poverty, both or none of the above. Absence आहे म्हणताय मिनिमम इन्कमची टू गेट अ मिनिमम नीड ऑफ अ लाईफ. काय राहू शकते आन्सर, त्याला आपण म्हणतो ॲब्सुलेट पॉवर्टी. रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये काय राहणार, ऑब्व्हियसली विथ रिस्पेक्ट टू समथिंग, कंपॅरिझन होणार, रिलेटिव्ह राहणार. दॅट्स वाय आता हा जो इथे डेफिनेशन दिली आहे त्याला आपण ॲब्सुलेट पॉवर्टीच्या अंडरमध्ये घेतो. सेन्सस रिलेटेड काही क्वेश्चन्स बघून घेऊ. 2011 त्या सेन्ससच्या नुसार रेट ऑफ अ इम्प्रूव्हमेंट इन अ फिमेल लिटरेसी 2001 ते 2011 किती होती ते आपल्याला सांगायचं आहे. मी आधी पण तुम्हाला खूपदा सांगितलं आहे, सेन्सस आपल्याला चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे. सेन्ससचा आन्सर सांगा आता तुम्ही. काय आहे आन्सर, आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 53.7% to 65.5%. Which state had a negative population growth rate as per the census 2011? Which state? Goa, Tripura, Nagaland, Arunachal Pradesh. The state is Nagaland. Okay. According to the 2001 census, how many cities in India had more than 1 million population? कुठले सिटीज आहेत ते आहे 53 सिटीज आहेत. ठीक आहे, ज्यांचं पॉप्युलेशन मोर दॅन 1 मिलियन आहे. ठीक आहे, ॲज पर द सेन्सस 2011. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ इंडियन पॉप्युलेशन इन अ ग्लोबल विथ रिस्पेक्ट टू द ग्लोबल पॉप्युलेशन ॲज पर द सेन्सस 2011? 16.5, 17.3, 17.5 अँड 17.7. आन्सर तुम्ही बघा कुठला राहू शकतो. सर्वांना माहिती आहे इझी क्वेश्चन आहे, स्टार्टिंगला सेन्सस वाचतानाच आपण पूर्ण कव्हर करून घेतो. तो आन्सर येते आपला 17.5%, ऑप्शन नंबर 3. अकॉर्डिंग टू द सेन्सस 2011, विच स्टेट हॅज अ लोवेस्ट सेक्स रेशियो? कर्नाटका, महाराष्ट्र, केरला, मध्य प्रदेश. कुठली स्टेट आहे ती? ती आहे आपली महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र आहे का? नाही, मध्य प्रदेश इज अ स्टेट ज्याच्यामध्ये लोवेस्ट सेक्स रेशियो होता ॲज मेन्शन इन सेन्सस 2011. ठीक आहे, आता काही 5 इयर प्लॅन्स रिलेटेड क्वेश्चन्स बघू.
तर विच 5 year प्लॅन लेट डाऊन अ स्पेसिफिक टार्गेट फॉर ईच स्टेट इन कन्सल्टिंग विथ द स्टेट गव्हर्नमेंट. 10, 8, 12 और 11. कुठलं 5 year प्लॅन आहे? ठीक आहे, सांगा कुठलं 5 year प्लॅन आहे? काय आहे आपला आन्सर? आन्सर आहे आपला 10th 5 year प्लॅन. त्याच्यानंतर इथे मेन्शन आहे की ॲन्युअल प्लॅन कॉल ॲज अ प्लॅन हॉलिडे वॉज इम्प्लिमेंटेड ड्युरिंग विच इयर? PYQ. ओके, सांगा प्लॅन हॉलिडे कोणत्या वर्षी होतं? 1, 2, 3, 4. कुठला आहे आन्सर? आन्सर आहे आपला ए. ठीक आहे, मग 11th 5 year प्लॅन हॅड विच थीम? 11th 5 year plan has which theme? The theme was toward faster and inclusive development. ठीक आहे, ही होती आपली 11th 5 year प्लॅनची थीम. आता 12th 5 year प्लॅनची थीम काय राहिली होती? ऑब्व्हियसली आपण जसं जसं सामोरं जाणार म्हणजे जसं इयर बाय इयर काही ना काही चेंजेस येणार, तर काही सस्टेनेबल वगैरे जे टर्म्स आहेत तसे इन्क्रीज होणार. ठीक आहे, म्हणजे सस्टेनेबिलिटी वगैरे खूप नंतर आली ना, आधी आपण सस्टेनेबल वगैरे वर फोकस नव्हतं करत. तर ऑब्व्हियसली आन्सर विल बी समवेअर रिलेटेड टू सस्टेनेबल. सो फास्टर, सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ वॉज मेजर फोकस ऑफ अ 12th 5 year प्लॅन. Under the 11th plan, some monitored target reflecting the inclusiveness include infrastructure, environment, income and poverty, education and health. ठीक आहे, कालचे क्वेश्चन खूप टफ होते पण आजचे क्वेश्चन खूप इझी आहेत. काय आहे आन्सर? 11th प्लॅन मध्ये सर्वच वस्तूंना मॉनिटर केलं होतं. क्वेश्चन नंबर 18 ABCD. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. आता काही इन्फ्लेशन रिलेटेड प्रश्न बघून घ्या. विच मेथड ऑफ फायनान्सिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॅन बी लीड टू इन्फ्लेशन? ठीक आहे, काल आपण एक क्वेश्चन बघितला होता, मॉनिटरी पॉलिसी कॉन्ट्रॅक्शनरी आणि एक्सपान्शनरी राहण्यासाठी कुठले कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, तसंच इथं आता इन्फ्लेशनवर प्रश्न आहे. ठीक आहे, इन्फ्लेशनवर प्रश्न PYQ मध्ये विचारला आहे आणि काल आपण डिस्कस केलं होतं आपलं एक्सपान्शन आणि एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. तर त्याचे पण कन्सेप्ट चांगल्याने समजून घ्या, त्याच अप्रोचवर प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, मग काय आहे आन्सर? इंटरनल अँड एक्सटर्नल बॉरोविंग, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन, डेफिशिट फायनान्सिंग, गव्हर्नमेंट बॉन्ड. सो आन्सर इज ऑप्शन नंबर C, that is deficit financing. ठीक आहे, इट कॅन लीड टू द इन्फ्लेशन. क्वेश्चन नंबर 20 बघा, ॲन्युअल रेट ऑफ इन्फ्लेशन ड्युरिंग 9th and 10th 5 year प्लॅन. ठीक आहे, काय होतं 9th आणि 10th 5 year प्लॅनच्या टाइमला आपली इन्फ्लेशनची रेट? तर ते होती 4 to 5, 5 to 7, 4 to 7, 7 to 5. तर ते होती आपली 4 to 5. मग which of the following are not supply side factor responsible for the inflation? Increase in export, storage issue, increase in credit creation, famine. कुठले फॅक्टर्स आहेत? सप्लाय साईड फॅक्टर नाही आहेत इन्फ्लेशनचे. बघा आता इन्फ्लेशन महागाई आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड 2 फॅक्टर येतात, एक डिमांड साईड फॅक्टर्स येणार आणि एक सप्लाय साईड. ठीक आहे, तिथं दिले आहेत की विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट अ सप्लाय साईड फॅक्टर. ठीक आहे, नॉट अ सप्लाय साईड फॅक्टर त्याचा अर्थ आहे की दे मे बी डिमांड साईड फॅक्टर. ठीक आहे, तर आता ते कुठले फॅक्टर्स आहेत? क्वेश्चन नंबर 21चा आन्सर सांगा. इट इज ओनली C, दॅट इज increase in a credit creation is a not a factor of a काय इन्फ्लेशन. बाकी सर्व फॅक्टर्स आहेत. इन्फ्लेशन कसं वाढणार? सप्लाय साईडनी, फेमिन राहू शकते तेव्हा. मग स्टोरेज इश्यूचं काही राहिलं तर ऑब्व्हियसली मग इन्क्रीज इन एक्सपोर्ट. दिस आर द सर्टन फॅक्टर्स जे इन्फ्लेशनला कॉज करतात सप्लाय साईड म्हणजे सप्लाय साईडच्या अँगलनी. ठीक आहे, फक्त हा क्रेडिट क्रिएशनवाला ऑप्शन जो होता तो डिमांड तो इट इज नॉट अ फॅक्टर ऑफ अ
सप्लाय साईड, दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज अ फॅक्टर ऑफ अ डिमांड साईड. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे इथे दिलं आहे कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे रिगार्डिंग अ टोटल पॉवर्टी गॅप. सो काय आहे आन्सर? आन्सर आहे आपला 22चा 1. बेसिकली टोटल पॉवर्टी गॅप काय करते? टोटल पॉवर्टी गॅपमध्ये आपण मेजर करतो इन्कम नीडेड टू ब्रिंग अ पुअर अबव द पॉवर्टी लाईन. ठीक आहे. पॉवर्टी लाईनच्या वरती आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो जे काही पुअर पीपल असतात त्यांना. ठीक आहे. त्याच कन्सेप्टला आपण टोटल पॉवर्टी गॅप असं म्हणतो. मग इथे प्रश्न आहे, ॲज पर द 12th 5-year प्लॅन टार्गेट द एव्हरेज इन्फ्लेशन रेट. काय आहे त्याची इन्फ्लेशन रेट? 4.5 to 5%, 3.5 to 5%, 4.5 to 5 आणि 4.5 to 3.5. काय रेंज आहे त्याची 5-year प्लॅनची? 12th 5-year प्लॅन टार्गेट ऑफ एव्हरेज इन्फ्लेशन इट वॉज काय आहे? दॅट इज 4.5% to 5%, म्हणजे 4.5 to 5%. आता अनएम्प्लॉयमेंट रिलेटेड काही क्वेश्चन्स बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ अनएम्प्लॉयमेंट. बेरोजगारी आपण ज्याला म्हणतो, कुठलं टाईप्स नाही आहे. स्ट्रक्चरल असते, व्हॉलेंटरी पण असते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे फ्रिक्शनल्स पण असते. कॉम्पिटेटिव्हनेस असते का? कॉम्पिटेटिव्हनेस इज नॉट अ टाईप ऑफ अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे असे 1 लाइनर क्वेश्चन्स आहेत, खूप इझी क्वेश्चन्स आहेत. मला वाटत नाही इथे जास्त टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल तुम्हाला. फटणे क्वेश्चन वाटलं आन्सर मिळून जाणार. ठीक आहे. काही काही आहेत ज्याला आपल्याला थोडं टाइम इन्व्हेस्ट करावा लागत आहे अंडरस्टँड करायला. बाकी सर्व तर इझी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर आजच्या टेस्टमध्ये तर तुम्हाला चांगलेच मार्क्स यायला पाहिजे. मग इथे दिलं आहे की द टर्म डिस्कस इन अनएम्प्लॉयमेंट रेफर्स टू unemployment among the educated youth, people working less than their capacity, people getting a lower wages, and people shifting from agriculture to the industry. काय आहे आन्सर? आहे आपलं जे पण पीपल वर्क करतायत लेस दॅन देअर कॅपॅसिटीज त्याला आपण म्हणतो डिस्कस अनएम्प्लॉयमेंट. मग विच सेक्टर इन इंडिया शोज द हायेस्ट लेवल ऑफ डिस्कस अनएम्प्लॉयमेंट? एग्रीकल्चर. आपण जेव्हा आपण वाचतो, आता मी डायरेक्ट आन्सर सांगून दिलं, पण आता बघा, एग्रीकल्चर सेक्टर इज वन ऑफ द सेक्टर ज्याच्यामध्ये गरज नसलं, म्हणजे लोक का करतात, त्यांना म्हणजे त्यांची कॅपॅसिटीपेक्षा कमी काम करतात. ठीक आहे. इन अ डिस्कस फॉर्म ऑफ अनएम्प्लॉयमेंट. सो एग्रीकल्चर सेक्टर इज अ इम्पॉर्टंट वन और इम्पॉर्टंट एक्झाम्पल. कारण की आपण जेव्हा आपण डिस्कस अनएम्प्लॉयमेंट बघतो ते एग्रीकल्चर सेक्टर म्हणजे एक्झाम्पल म्हणून नेहमी लिहितो. म्हणून डायरेक्टली मलाही सांगायच्या पहिलेच म्हणजे क्वेश्चन वाचल्यावरच आन्सर देऊन दिलं मी. ठीक आहे. सो हा क्वेश्चन राहू द्या, सोडून देऊ शकता डायरेक्ट आन्सर सांगल्यामुळे. ठीक आहे. आणि लवकर आन्सर सांगल्यामुळे. बाकीचे क्वेश्चन्स बघून घेऊ. इथं 27वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन द स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट इन इंडिया. स्ट्रक्चरल म्हणताय. आता काही ना तर काही ऑन ग्राउंड या स्ट्रक्चर्सवर काही चेंजेस आले असतील, जसं की लॅक ऑफ अ जॉब, सीझनल चेंजेस, सडन लॉस ऑफ अ जॉब ड्यू टू द ग्लोबल क्रायसिस, किंवा नंतर आहे जॉब स्विचिंग बिटवीन द डिफरंट फॉर्म. तर जॉब स्विचिंग तर येणार नाही. ठीक आहे. तिथं व्हॉलेंटरी आणि म्हणजे व्हॉलेंटरी आपण कुठं ना कुठं स्विच करतो, तर व्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंटच्या क्रायटेरियामध्ये येईल. सडन लॉस आणि जॉब ड्यू टू द ग्लोबल क्रायसिस ते आपल्यावर डिपेंड नाही करत. ठीक आहे. तो हा पण फॅक्टर येणार नाही. सीझनल चेंजेस पण नाही आहे, हा सीझनल अनएम्प्लॉयमेंट झालं. जसं की सीझन आलं तर सपोज सीझन आलं तर काही टाईप ऑफ एम्प्लॉयमेंट खूप जास्त वाढते. जसं काही सीझन्समध्ये खूप जास्त मॅरेजेस होतात, तर त्या टाईमला मॅरेजेसमध्ये जे फूड वगैरे कुक करतात ज्यांचं एम्प्लॉयमेंट रेट वाढून जाते. ठीक आहे. पण रेस्ट ऑफ द टाईम ते खाली बसून राहतात. तर तशा टाईपनी आपण समजून घेऊ शकतो की सीझनल एम्प्लॉयमेंट असते. ठीक आहे. आता लॅक ऑफ अ जॉब स्किल. ठीक आहे. तुम्हाला स्किल्सच नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अनएम्प्लॉईड आहात. तर हा एक्झाम्पल आहे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचा. झालं. अनएम्प्लॉयमेंट ड्यू टू द टाइम लॅग बिटवीन लिव्हिंग अ जॉब अँड गेटिंग अ न्यू जॉब. काय आहे ते? लिव्हिंग अ जॉब अँड गेटिंग अ न्यू जॉब, दॅट इज फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. स्ट्रक्चरल आपण आत्ताच बघितलं, डिस्कस एग्रीकल्चरवालं. ठीक आहे. आणि मग एक सायक्लिक टाईप ऑफ अनएम्प्लॉयमेंट असतात. मग आता 29, विच फॉर्म ऑफ प्रोग्राम वॉज लॉन्च टू रिड्यूस द रूरल अनएम्प्लॉयमेंट. कुठलं? मनरेगा इज अ मेजर स्कीम. इझी आहे, पाहिल्याबरोबरच तुम्ही आन्सर गेस केलं असेल. क्वेश्चन नंबर 30 आणि लास्ट क्वेश्चन.
According to the periodic labor force survey, which age group is the most affected by the urban unemployment? 15 ते 24, 25 to 34, 35 to 45, 45 to 50. हा तर नसणारच, हाही नसेल, हाही नसेल. आन्सर आहे हा. ठीक आहे. 15 ते 24 वर्षाचे जे मुलं आहेत ते आर मेजरली अफेक्टेड बाय द अर्बन अनएम्प्लॉयमेंट इश्यू. सो दॅट्स इट. डन. आपण पूर्ण इकॉनॉमीचे आजचा जो टार्गेट होता 30 क्वेश्चन्सचा तो आपण कंप्लीट केलेला आहे. असंच बाकी लेक्चर्स पण आता आपण कंप्लीट करून घेऊ सिन्सिअरली, जितके आहे तितके. सो सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.